आणि आपल्याला हे दाखवायचंय. बघा प्रत्येक ठिकाणी काय आहे, ए बी आणि सी आहे. अशा पद्धतीचं जर एखादं आता हे प्रत्येक एक्झाम्पल वेगवेगळे आहे, प्रत्येकासाठी काही ना काही ट्रिक आहे सोडवण्याच्या. आणि ह्यासाठी आता आपण काय करणार, ए बी आणि सी खाली आला पाहिजे आणि हे तर वरती आहे. आपण काय करूया, सगळ्या टर्मला एबीसी ना डिवाइड करू. डिवाइड बाय एबीसी का करतोय हे तुम्हाला पुढे कळेल. हे आपल्याला टर्म आणायचं, डिवाइड बाय एबीसी. बघा काय मिळतं, a into bracket y plus z upon abc, then b into bracket z plus x upon काय abc आणि c into bracket x plus y upon ab आणि c. काय काय कट होईल, टर्म्स कोणत्या कट होतील, a a कट, b b कट आणि c c कट. काय काय बघूया, y plus z upon bc equal to z plus x upon ac आणि equal to x plus y upon ab. आता काहीतरी या इक्वल थिअरमचा आपण विचार करूया. इथे याचा अर्थ काय रे, a into bracket b minus c म्हणजे ab minus ac असं म्हणू शकतो. याचा अर्थ काय, ab minus ac, bc minus ba किंवा ab आणि ca minus cb अशी जर काही अरेंजमेंट करता आली तर आपण बघूया. आता पहिले काय आलं पाहिजे आपल्याला, ab आणि ac ह्याचा विचार करायचा. म्हणजे कोणाचा विचार करणार मी, बघा ab आणि ac ह्याचा जर विचार केला तर आपल्याला ही टर्म मिळू शकते. ह्या तिन्ही टर्म आपल्याला दाखवायचे. आता समजा आपण ह्या दोघांचा जर विचार केला, ab minus ac म्हणजेच काय, x plus y मायनस z प्लस x अपॉन इथे काय होईल, ए बी मायनस ए सी. जेणेकरून काय होईल, ए कॉमन निघेल आणि काय मिळेल, बी मायनस सी मिळेल. आता ही टर्म कशी होईल बरं, x प्लस y हा z प्लस x, ही टर्म काय होईल, मायनस z मायनस x अपॉन एक कॉमन काढतो आणि b मायनस सी लिहितो. चालेल. यातनं a कॉमन काढला, आतमध्ये काय राहिला, b मायनस सी. सो देअरफॉर इथे x x कट, काय शिल्लक राहतात, y मायनस z अपॉन a इनटू ब्रॅकेट b मायनस सी. हे बघ, y मायनस z आणि अपॉन a इनटू ब्रॅकेट b मायनस सी. हे आताशी पहिलं झालं, याला म्हणा इक्वेशन नंबर 1. सेम असंच आपल्याला दुसरं काढायचं. आता तुम्ही सांगा बरं, bc मायनस सी यायला पाहिजे. कोणता रेषा घेणार मी, BC मायनस सी. आता यातनं जर सॉरी BC मायनस AB घ्यावा लागेल. का, B कॉमन मिळाला पाहिजे ना. B कॉमन कोणते दोन घेतल्यानंतर मिळतील, हे दोन घेतल्यानंतर B B कॉमन निघेल, आतमध्ये काय राहील, C मायनस A म्हणजे हा रेशो मिळेल. आणि पुढे इथे आहे CA मायनस CB. हे बघा, C आणि B तुम्हाला मायनस मिळाला पाहिजे, C कॉमन निघाला पाहिजे. दोन C कुणामध्ये आहे, इथे आहे. यातनं C कॉमन काढून तो रेशो आपण मिळवू शकतो. आताशी हे मी पहिलं मिळवलं, आता दुसरं मिळूया. B कॉमन काढून C मायनस A मिळाला पाहिजे, म्हणजे ह्या दोघांचा रेशो आपल्याला घ्यावा लागेल. काय आहे तो, y प्लस z आणि तो काय सांगितलं, मायनसच सांगितलं, y प्लस z मायनस AB म्हणजेच काय, x प्लस y आणि अपॉन तो काय येईल, BC मायनस AB. ह्याचा आन्सर काय, y प्लस z मायनस x आणि मायनस y अपॉन b कॉमन घ्या, c मायनस a मिळेल. इथे कट काय होईल, प्लस y मायनस y कॅन्सल होतील, z मायनस x अपॉन b इनटू ब्रॅकेट काय, c मायनस a. बघा, b इनटू ब्रॅकेट c मायनस a हा आपल्याला मिळाला सेकंड. आता थर्ड मिळवायचा. थर्ड कोण मिळवला, x मायनस y आणि c इनटू ब्रॅकेट a मायनस b मिळाला पाहिजे. म्हणजे a मायनस b कुठे मिळू शकतो बरं, c तुम्हाला मिळाला पाहिजे सेपरेट. c जर ह्या दोघांमध्ये कॉमन घेतला तर मग तुम्हाला a मायनस b मिळू शकतो. म्हणजे याच्यातनं हा आपल्याला मायनस करावा लागेल. सो काय मिळेल, z प्लस x मायनस y प्लस z
अपॉन AC आणि मायनस BC. हे काय लिहिले z प्लस x मायनस y आणि मायनस z. यातनं c कॉमन a मायनस b. z कट x मायनस y अपॉन c into bracket a minus b. याला म्हणून इक्वेशन नंबर 3 फ्रॉम 1 2 and 3. दिलेला आहे आणि सांगितलंय की त्यात एक अट आहे x प्लस वाय प्लस झेड ही नॉन झिरो आहे. देन शो दॅट या सगळ्यांची व्हॅल्यू किती आली पाहिजे 1 आली पाहिजे. एकदम इझी आहे. फक्त काय करायचं याच्यात आपल्याला एक अट काय आहे x प्लस वाय प्लस झेड हा नॉन झिरो आहे म्हणजे त्यांची काहीतरी झिरो पेक्षा वेगळी व्हॅल्यू असणार आणि हा जो रेशो आहे तो इक्वल टू 1 दाखवायचा. इथे एक सिंपल आपल्याला थेरम वापरायचा आहे इक्वल रेशो बाय द थेरम ऑफ इक्वल रेशो. बाय द थेरम ऑफ इक्वल रेशो. हे सगळ्यात इझी एक्झाम्पल आहे. सगळ्यांची ऍडिशन करायची फक्त. वरच्यांची ऍडिशन x प्लस वाय प्लस झेड अपॉन खालच्यांची ऍडिशन 3x मायनस वाय मायनस झेड प्लस 3y मायनस झेड मायनस एक्स प्लस 3z मायनस एक्स मायनस वाय. नेक्स्ट स्टेपला काय करूया x प्लस वाय प्लस झेड लाईक टर्म्स आपण जवळ घेऊ. 3x मायनस एक्स मायनस एक्स प्लस 3y मायनस वाय मायनस वाय प्लस 3z मायनस झेड मायनस झेड. बघा काय आन्सर येतं x प्लस वाय प्लस झेड अपॉन 3x minus x minus x minus x minus x means minus 2x. So 3x minus 2x plus 3y minus 2y and plus 3z minus 2z. So answer will be x plus y plus z upon 3x minus 2x means only x. 3y minus y means only y. 3z minus 2z means only z. 1z means only z. So x plus y plus z, x plus y plus z cancel equal to 1. तेच एकदम सिंपल एग्जांपल आहे. बाय द थेरम ऑफ कुठला इक्वल रेशो. सगळ्यांची ऍडिशन करायची. बघा काय मिळते ax plus by plus bx plus az plus ay plus bz upon x plus y plus x plus z plus y plus z. आन्सर काय आणायचे प्रत्येकामध्ये आपल्याला a plus b कॉमन मिळाला पाहिजे अशा टर्म्स घ्यायच्या. कोणकोणती टर्म घेता येईल ही जवळ घेता येईल a plus b मिळेल ax plus bx. आता कोणती घेणार सांगा ay plus by आणि नंतर az plus bz. का घेतली शेजारी कळाले जेणेकरून a plus b कॉमन मिळेल. आता इथे काय येईल आन्सर काय येईल 2x plus 2y plus 2z. देन ह्या दोघांमधनं काय कॉमन घेणार x कॉमन घ्या a plus b मिळेल. y कॉमन घ्या a plus b मिळेल आणि z कॉमन घ्या a plus b मिळेल. आपण हे ह्यातनं 2 कॉमन घेतलं चालेल का 2 into bracket x plus y plus z. आणि आता या सगळ्यांमधनं मी काय करतो a plus b कॉमन घेतो. आतमध्ये काय राहिले x plus y plus z आणि आपण 2 into bracket काय x plus y plus z. या टर्म्स कट. फक्त काय राहिला a plus b upon 2 तेच आपल्याला पाहिजे. हे थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे.
इथे इक्वल रेशोचा वापर तर आपल्याला करायचा आहे, पण तो कुणाच्या मदतीने? ह्या गिवन थिंगच्या मदतीने. एकदम सिंपल आहे. b + c - a सांगितलंय ना, जसं सांगितलं तसं करायचं. b + c आणि - a जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने करायचं. आता पहिली स्टेप काय सांगते, या सर्वांना आपण काय समजूया? k समजूया. कुणाला? ह्या ज्या गिवन थिंग्स आहेत, मी परत व्यवस्थित खाली लिहितो. y + z upon a equal to z + x upon b equal to x + y upon c. यासाठी k b c d काही मान काहीतरी हा रेशो k च्या प्रमाणात आहे किंवा या सगळ्यांची व्हॅल्यू k आहे असं आपण समजूया. आता बाय द थिअरम ऑफ इक्वल रेशो बघूया. आता पहिला कोण आहे? b + c - a म्हणजे काय घेणार आहे? b कोण आहे? z + x + c x + y आणि -a आहे म्हणजे हे दोन्ही पण मायनस होतील की एक स्टेप वाढवू, हे दोन्ही पण मायनस होतील बघा. y - z ठीक आहे ना, एक स्टेप वाढवतो y - z म्हणजेच काय? z + x + x + y - y आणि - z अपॉन काय रे? b + c - a. काय काय टर्म्स कट होतात बघा. +y - y +z - z काय शिल्लक राहते? फक्त 2x अपॉन b + c - a. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. अजून आपण इथे पोहोचलेलो नाही. आपल्याला हे पाहिजे x अपॉन b + c - a पाहिजे. ते आपल्याला 2x + b + c - असं मिळालं आहे. सो बघूया अजून दोन इक्वेशन काय मिळतात. दुसरं काय आहे? c + a - b. c किती आहे रे? c किती आहे? x + y. a किती आहे? y + z आणि आता b तो जो डायरेक्ट मायनस होईल z + x. एक स्टेप वाढवतो बघा. x + y + z z - x अपॉन c + a - b. कुठल्या कुठल्या टर्म्स कट होतात? x x आणि z z. काय शिल्लक राहिलं? 2y अपॉन c + a - b. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता पुन्हा थर्ड काय आहे बघा. थर्ड काय आहे? a + b - c. a किती आहे? y + z. b किती आहे? z + x आणि -c म्हणजे काय? x + y. y + z + z + x - y. इथे काय कट होईल? y x x कट होतील. फक्त शिल्लक काय राहिले? 2z अपॉन a + b - c. याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. आता 1 2 आणि 3 मध्ये आपल्याला पाहिजे काय रे? फक्त x y आणि z. काय नकोय? 2 नकोय. फक्त मी काय करेन? 1/2 न मल्टिप्लाय करेन आणि आपल्याला आन्सर मिळेल. बघा पहिलं काय आहे? 2x अपॉन b + c - a. त्यानंतर 2y अपॉन c + a - b आणि नंतर 2z अपॉन a + b - c. या प्रत्येकाला जर आपण 1/2 1/2 आणि 1/2 ने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर मिळेल.